नमस्कार, विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलच्या या नव्या भागात मी विवेक सर्वांचे स्वागत करतो। इसवी सन 520 ते 550च्या दरम्यान काही हिंदू आणि बौद्ध लेणी कोरण्यात आल्या आणि हे ठिकाण आहे आपल्या मुंबईतील जोगेश्वरीमध्ये। तसेच इतिहासकारांच्या मते एकूण लांबीच्या दृष्टीने ही भारतातली सर्वात जुनी व मोठी हिंदू लेणी आहे। त्या काळात एकाकी असणाऱ्या या वास्तूला वाढत्या मानवी वस्त्यांनी आता चारी बाजूने वेढा घातला आहे, तरी अशा परिस्थितीत देखील या वास्तू आपलं अस्तित्व टिकवून आहेत। जोगेश्वरी लेणीला 2 प्रवेशद्वार आहेत, एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला। आता आपण जेथे उभे आहोत हे आहे पश्चिमेकडील प्रवेशद्वार। अंदाजे 100 ते 150 फुटाचा हा पॅसेज आहे, जो दोन्ही बाजूने दगडांनी बांधून घेतलेला आहे। लेणीच्या प्रवेशद्वारावर सुंदर असे नक्षीकाम केलेले आहे। प्रवेशद्वारामधून खाली उतरताच आपल्यासमोर एक भव्य असा सभामंडप दिसतो आणि आपल्याला विचार करण्यास भाग पाडतो की कशा प्रकारे इतका मोठा दगड कोरून हा सभामंडप निर्माण करण्यात आला असेल। प्रत्येक खांबावर नक्षीकाम केलेले दिसते। या सभामंडपाच्या मधोमध श्री जोगेश्वरी मातेचे मंदिर आहे। मंदिरासमोरच एक हवनकुंड आहे। मंदिराच्या पूर्वेकडील द्वाराबाहेर कोरीवकाम केलेले खांब आहेत। प्रवेशद्वाराबाहेरच 2 भग्न अवस्थेत असलेल्या मोठ्या मूर्त्या दिसतात। त्यांच्यावरती अजून काही शिल्प कोरलेली दिसतात। इथूनच पुढे गेल्यावर दगडामध्ये कोरलेले एक गणेश मंदिर आहे। या गणेश मंदिरात शेंदूर लावलेली गणेश मूर्ती आहे। येथे काही भाविक मनोभावे गणेश पूजन करताना दिसले। हे गणपतीचे डोळे बघितलात तुम्ही तर त्या डोळ्यामध्ये इतकं जिवंतपण आहे की खरोखर आत कोणीतरी आहे आणि जे आपल्याला बघताय असा भास होतो।
मंदिरासमोरच एक छोटा सभा मंडप आहे. समोरच काही पायऱ्या वर जाताना दिसतात. हा आहे पूर्वेकडचा दरवाजा. आपण येथून देखील लेणीमध्ये प्रवेश करू शकतो. पावसाळ्यात दगडावरून येणारे पाणी या कोरलेल्या पन्हाळाद्वारे टाक्यांमध्ये साठवण्याची सोय केलेली होती. हे आहे श्री महादेवांचे मंदिर.
हे आहे रामभक्त हनुमानाचे मंदिर. हे मंदिर छोटेसे आहे, तरीसुद्धा काही भाविक येथे साधनेसाठी बसलेले दिसले. हे आहे दत्त मंदिर. हे स्थान एका छोट्याशा गुहेत आहे. तर अशी होती आजची जोगेश्वरी लेणीची सफर. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करून कळवा की तुम्हाला याबद्दल काय वाटतं. आणि विवेक आंबेडकर क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या व्हिडिओत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.